नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमधील आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवायचा आहे। तर येथे सॉल्व दी फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड। हे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे। म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे ती काढायची। क्वाड्रॅटिक इक्वेशनला x च्या दोन व्हॅल्यू मिळतात, त्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात बाय फॅक्टरायझेशन मेथड। तर मेथड यूज करायची आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड वापरण्यासाठी येथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, काहीच नाही येथे, म्हणजे 1 आहे, बरोबर आहे। काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2x स्क्वेअर असेल, 3x स्क्वेअर असेल, याप्रमाणे येथे काहीच नाही, याचा अर्थ 1 आहे। म्हणजे हा येथील 1 आणि हा 54, येथे 1 असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। परंतु 2 असेल तर 2 × 54 केला असता आपण, परंतु 2 नाही, येथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे। 1 × 54 काय येणार आहे, 54च येतील। आता 54 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे, असे दोन नंबर फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा मल्टिप्लिकेशन 54 आला पाहिजे, परंतु त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतली आपण तर -15 आली पाहिजे। पहा, हे दोन नंबर घेता येतील आपल्याला, 9 आणि 6 हे दोन नंबर घेतले तर दोघांचा मल्टिप्लिकेशन किती आहे, 54 आहे। 9 × 6 बरोबर आहे। आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर किती आला पाहिजे, -15। आता 9 आणि 6 15 होतात, परंतु आपल्याला मायनस पाहिजे, म्हणून आपण हे दोन्ही टर्म कसे घेऊ, मायनस घेऊ। पहा, दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर किती येतोय, +54 येतोय, बरोबर आहे। परंतु दोघांची ॲडिशन केली आपण तर काय होईल, -9 - 6 म्हणजे -15 होतील। म्हणजे या -15x आपल्याला असं स्प्लिट करायचं आहे, असं ब्रेक करायचं आहे की -9x आणि -6x म्हणजे काय होतील, -15x। पहा आता देअरफॉर हे एक्स स्क्वेअर ॲज इट इज। आता -15x आपण कसं लिहिणार, -9x आणि -6x म्हणजे दोघांची ॲडिशन किती आहे, -15x, काहीच बदल केला नाही, आणि +54 = 0। ही अरेंजमेंट करता आली पाहिजे। आपण 8वी आणि 9वीला पण या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत। पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन टर्ममध्ये आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढायचं आहे। आता येथे एक्स स्क्वेअर आहे, येथे एक्स आहे, म्हणजे आपण एक्स कॉमन घेऊ शकतो। एक्स जर कॉमन घेतला आपण तर येथे काय राहील, पहा येथे कॉमन घेतलेला आहे आपण, म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअरला ह्या एक्सने आपण डिवाइड केलं तर काय राहील, फक्त एक्स राहील, मायनस। आता 9x जर आपण एक्सने डिवाइड केलं तर काय राहील, फक्त 9 राहणार आहे। पहा, येथे कॉमन काय घेणार आपण, -6 कॉमन घेऊ आपण। या दोन नंबरमध्ये आपल्याला -6 कॉमन घेता येईल। -6 कॉमन घेतले म्हणजे -6x जर आपण -6ने डिवाइड केलं तर काय राहील, फक्त x राहील, बरोबर आहे। आणि येथे काय राहील, मायनस राहील, कारण 54ला जर आपण -6ने डिवाइड केलं तर काय होईल, -9 येणार आहे, म्हणजे -9 = 0। येथे आपल्याला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॉमन काढल्यानंतर सेम यायला पाहिजे। सेम आले तरच आपलं एक्झाम्पल बरोबर आहे, नाही तर काहीतरी चूक झालेली आहे, समजून घ्यायचं। पहा, हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, ह्या दोन ब्रॅकेटऐवजी आपण एकच ब्रॅकेट लिहिणार, -x - 9, आणि उरलेल्या ज्या टर्म आहेत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार। म्हणजे काय, आपण येथे x - 9 कॉमन घेतलेला आहे या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये, तर येथे काय राहील, फक्त x राहील आणि -6x राहतील, -6 राहतील = 0। दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ एकतर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल, बरोबर आहे। x - 9 = 0 होईल, हा ब्रॅकेट = 0 और किंवा हा ब्रॅकेट = 0। पहा, यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, x = हे 9 या साईडला गेले प्लस होतील, x = हे -6 या साईडला गेले 6 होतील। पहा, x ची व्हॅल्यू किती मिळेल, 9 आणि x ची व्हॅल्यू 6। देअरफॉर 9 and 6 आर दी रूट्स, यांना काय म्हणायचं, रूट्स म्हणायचं किंवा सोल्युशन। 9 and 6, पहा येथे आपण असे बॉक्स करायचे, 9 and 6 आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, येथे x² + x - 20 आहे, म्हणजे आपल्याला पहा मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, हे 1 × -20, साईन पण विचारात घ्यायचं, म्हणजे -20 होईल, बरोबर आहे। येथे 1 आहे आणि हे -20, दोघांचा मल्टिप्लिकेशन -20 येणार आहे। म्हणजे आपल्याला दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की त्यांचा मल्टिप्लिकेशन -20 आला पाहिजे,
परंतु ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर येथे फक्त x आहे म्हणजे 1 आली पाहिजे. पहा 5 आणि 4 हे दोन नंबर घेतले आपण तर यांचा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 20, पण -20 पाहिजे आपल्याला आणि डिफरन्स किती पाहिजे 1चा पाहिजे. म्हणजे हा नंबर प्लस घेऊ हा मायनस घेऊ. म्हणजे 5मधून -4 गेले तर 1 राहील बरोबर आहे. म्हणजे 5x आणि 4x 5x - 4x म्हणजे काय होईल x होईल आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -20. 5 आणि -4 हे दोन नंबर घेता येतील आपल्याला. म्हणजे पहिला नंबर आपण कोणता घेणार 5x आणि नंतर -4x. या x ऐवजी आपण हे दोन नंबर पुट करू म्हणजे इक्वेशन कसं होईल आपलं x² पहा +5x आणि -4x. पहा x म्हणजे काय दोघांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आन्सर xच येईल बरोबर आहे आणि -20. पहा आता काय करायचं हे दोन नंबर आणि हे दोन नंबर याच्यात कॉमन काढायचं आपल्याला. येथे x² आहे येथे x आहे म्हणजे x कॉमन काढू. x जर कॉमन काढला तर येथे x राहील आणि येथे 5 राहतील बरोबर आहे. आता येथे -4 आणि येथे -20 म्हणजे -4 कॉमन काढू आपण. -4 कॉमन काढले म्हणजे -4xला जर आपण -4ने डिवाईड केलं आपण कॉमन काय काढतोय -4 कॉमन काढतोय. इथे काय आहे -4x म्हणजे -4xला आपल्याला -4ने डिवाईड करावं लागेल. तर काय होईल हे मायनस कॅन्सल होईल जाईल 4 कॅन्सल होईल फक्त काय राहील x बरोबर आहे. म्हणजे इथे फक्त x राहील. आता नंतर -20 आहेत आणि ते आपण कॉमन काढलेत -4 म्हणजे -4ने आपण डिवाईड केलं तर काय राहील मायनस प्लस होतील दोन्ही मायनस असल्यामुळे फक्त 5 राहतील. म्हणजे कोणते +5 इक्वल टू काय होईल 0. पहा हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत आणि सेमच यायला पाहिजेत. सेम आले तरच आपल्या स्टेप बरोबर आहेत. ह्या दोन ब्रॅकेट सेम आहेत त्याऐवजी एकच ब्रॅकेट घेतला आणि उरलेले टर्म कोणत्यात x आणि -4 एका दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इक्वल टू 0. यावरून काय होईल हा ब्रॅकेट इक्वल टू 0 किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0. देअरफॉर x + 5 इक्वल टू 0 येईल और x - 4 इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल x इक्वल टू -5 और x इक्वल टू +4. Therefore -5 and 4 are the roots of given quadratic equation. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. यापूर्वीच्या दोन प्रॉब्लेममध्ये येथे x² कोइफिशियंट नव्हता त्यामुळे आपण 1 घेतला होता. परंतु या प्रॉब्लेममध्ये येथे y² कोइफिशियंट 2 आहे म्हणजे हा 2 आणि हे 13 दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे म्हणजे 2 × 13 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 26 येईल. म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन 26 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतली आपण तर 27 आली पाहिजे. हा नंबर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये आला पाहिजे आणि हा नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये आला पाहिजे. दोन नंबर कोणते आपण फाइंड आउट करणार पहा 26 × 1 काय होईल 26 होतील बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन 26 येईल परंतु ॲडिशन किती येणार आहे 26 + 1 27 येईल बरोबर आहे. साईन प्लसच आहेत म्हणजे 26y घेणार आपण 26y आणि दुसरा काय घेणार आपण y 1y म्हणजे 1y किंवा नुसता y. पहा आता देअरफॉर 2y² प्लस ह्या 27y या ऐवजी आपण काय लिहिणार 26y + 1y 26y + y किंवा 1y सपोज 1y म्हणजे कॉमन काढताना आपल्या लक्षात येईल क्लिअर +13 इक्वल टू 0. पहा आता या दोन टर्ममध्ये कॉमन काढायचा आहे आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढायचा आहे. कॉमन कसा काढता येईल आपल्याला 2 कॉमन काढता येईल आणि y पण कॉमन काढता येईल म्हणजे 2y कॉमन काढू आपण. 2y कॉमन काढलं तर येथे काय राहील म्हणजे 2y² जर आपण 2y ने डिवाईड केलं तर फक्त y राहील आणि प्लस 2y कॉमन काढतोय म्हणजे 26y आहे आपण 2y कॉमन काढतोय 2y कॉमन काढतो म्हणजे y कॅन्सल होईल बरोबर आहे. y कॅन्सल होतील आणि हे 13 राहतील म्हणजे येथे काय येईल फक्त 13. आता येथे पहा दोन्ही टर्ममध्ये आपल्याला कॉमन फक्त 1 काढता येईल. 1 कॉमन काढला येथे y राहील आणि येथे +13 राहतील इक्वल टू 0. पहा दोन ब्रॅकेट सेम आलेत आणि सेमच यायला पाहिजेत.
जे दोन ब्रॅकेट सेम आहेत त्याऐवजी आपण एकच ब्रॅकेट लिहिणार आणि उरलेल्या ज्या टर्म आहेत त्या एका आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येथे मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार. 2y + 1 येथे मल्टिप्लिकेशन, येथे प्लस किंवा मायनस लिहायचं नाही, इक्वल टू 0. म्हणजे हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0. देअरफॉर y + 13 इक्वल टू काय होईल 0 और 2y + 1 इक्वल टू 0. देअरफॉर y इक्वल टू हे 13 -13 होतील. हा एक आपला ही एक व्हॅल्यू येईल yची आणि दुसरी काय येणार आहे पहा 2y इक्वल टू -1 होईल. त्या साईडला गेल्यानंतर yची व्हॅल्यू पाहिजे, y इक्वल टू -1/2 होईल, कारण हे मल्टिप्लिकेशनचे 2 डिव्हिजनमध्ये येतील. म्हणजे yच्या व्हॅल्यू 2 मिळाले आपल्याला, -13 आणि -1/2. देअरफॉर -13 and -1/2 are the roots of given quadratic equation. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पहा ह्या दोन टर्म आपण लेफ्ट साईडला आणू. म्हणजे काय होईल 5m² -22m आणि -15 होतील इक्वल टू 0. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण इक्वल टू 0ने दाखवतो. म्हणजे या फॉर्ममध्ये आलेलं आहे a² + bx + c इक्वल टू 0. तर आता आपल्याला 5 आणि हे -15 दोघांचा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे -75. बरोबर आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन -75 आला पाहिजे. दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -22 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन एवढा यायला पाहिजे. पहा 25 आणि 3 दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे -75 पाहिजे आपल्याला. म्हणजे हा नंबर आपण मायनसमध्ये घेऊ. म्हणजे -25 + 3 केले तर -22 येईल आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -75 होईल. बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करू -25m ही एक टर्म आणि दुसरी टर्म 3m. पहा ही एक टर्म येईल आणि ही एक टर्म, ह्या दोन टर्म यामध्ये आपण ॲड करू या टर्म ऐवजी. म्हणजे काय होणार आहे 5m² - 25m आणि +3m आणि -15 ॲज इट इज इक्वल टू 0. पहा आता आपल्याला कॉमन काढायचं आहे या दोन टर्ममध्ये आणि या दोन टर्ममध्ये. येथे 5 घेता येईल कॉमन, म्हणजे 5m कॉमन घेता येईल आपल्याला. 5m कॉमन घेतला तर येथे काय राहील m राहील आणि येथे -5 राहतील. आता येथे +3 कॉमन घ्यावं लागेल आपल्याला. +3 कॉमन घेतला तर येथे m राहणार आहे आणि येथे -5 राहील. बरोबर आहे. इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत आणि सेमच यायला पाहिजेत. दोन सेम ब्रॅकेटपैकी आपण एकच ब्रॅकेट घेणार म्हणजे -m - 5. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेल्या टर्म आपण ॲड करणार इक्वल टू 0. याचा अर्थ हा ब्रॅकेट इक्वल टू 0 किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0. देअरफॉर m - 5 इक्वल टू 0 होईल और 5m + 3 इक्वल टू 0. पहा यावरून mची व्हॅल्यू काय मिळेल +5. m इक्वल टू 5 और 5m इक्वल टू -3 होईल. देअरफॉर m इक्वल टू काय होणार आहे -3. हे 5 डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे mची व्हॅल्यू ही मिळेल. आपल्याला दोन रूट मिळालेले आहेत, हा एक रूट आणि हा एक रूट. देअरफॉर 5 and -3/5 are the roots of given quadratic equation. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे पहा डिनोमिनेटरमध्ये 2 आहेत. ते 2 कॅन्सल करण्यासाठी आपण टोटल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. म्हणजे या साईडला 2 ने मल्टिप्लाय करू आणि या पण साईडला 2 ने आपण मल्टिप्लाय करू. ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे त्यामुळे प्रत्येक टर्मला आपण आता 2 ने मल्टिप्लाय करू. तर हे काय होतील 4x² होतील. 2 ने मल्टिप्लाय केलं तर -4x होतील
2ने मल्टिप्लाय केल्यावर पहा येथे किती आहेत, हाफ आहेत आणि पुन्हा 2ने मल्टिप्लाय करायचं तर 2 2 कॅन्सल होतील म्हणजे फक्त 1 राहील, बरोबर आहे, +1 आणि इक्वल टू 0 × 2 म्हणजे 0च. म्हणजे याप्रमाणे इक्वेशन झालेलं आहे आपलं. हेच इक्वेशन याप्रमाणे कन्वर्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 4 × 1 म्हणजे 4 येईल आणि आपल्याला -4 पाहिजे म्हणजे 2 आणि 2 -4 पाहिजे म्हणजे दोन्ही नंबर आपण मायनसमध्ये घेऊ म्हणजे दोघांचे ॲडिशन किती होणार आहे, -4 होईल, परंतु दोघांचा मल्टिप्लिकेशन +4 येईल, बरोबर आहे. म्हणजे -2x हा एक नंबर होईल आपला आणि -2x दोन्ही टर्म आपल्या सेम होतील. देअरफॉर 4x² ह्या -4x ऐवजी आपण काय लिहिणार, -2x आणि पुन्हा -2x आणि +1 ॲज इट इज इक्वल टू 0. पहा आता या दोनमध्ये कॉमन काढायचं आपल्याला आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढायचं आहे. पहा इथे 2x कॉमन काढता येईल कारण येथे 2 आहे, येथे पण यामध्ये पण 2 आहेत आणि येथे x², येथे x म्हणजे 2x कॉमन काढू आपण. 2x कॉमन काढला म्हणजे 4x² जर आपण 2xने डिवाइड केलं तर काय राहील, फक्त 2x राहील, बरोबर आहे, 2x राहतील आणि -1 कारण 2xला 2xने डिवाइड केलं तर 1 राहील, साईन मायनस. आता पहा ह्या दोन टर्ममध्ये कॉमन काहीच नाही आहे म्हणजे आपण 1 कॉमन घेऊ शकतो आणि इथे मायनस साईन असल्यामुळे मायनस कॉमन घेतलेलं आहे आपण. पहिलं साईन कोणतं आहे, मायनसचं आहे म्हणून मायनस कॉमन घेतला. दोन्हीमध्ये कॉमन आपण 1 घेतलेला आहे तर इथे काय राहणार आहे, पहा 2x -1 राहील. पहा -2xला जर आपण -1ने डिवाइड केलं तर काय राहील, 2x राहील, बरोबर आहे. -2x आपण कॉमन घेतलेला आहे -1 तर हे काय होणार आहे, हे मायनस मायनस कॅन्सल होतील म्हणजे 2x राहतील. नंतर 1 आहे आणि नंतर आपण -1 कॉमन घेतला आहे म्हणजे काय येणार आहे, -1 त्यामुळे -1 आणि इक्वल टू 0. आता पहा दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत त्यामुळे आपण त्यांचा एकच ब्रॅकेट घेऊ म्हणजे एवढ्यामध्ये आपण हा ब्रॅकेट कॉमन घेतलेला आहे. तर इथे काय राहील, 2x राहील आणि इथे -1 राहील इक्वल टू 0. यावरून xची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. देअरफॉर म्हणजे 2x -1 हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल और हा ब्रॅकेट 2x -1 इक्वल टू 0. देअरफॉर पहा x इक्वल टू काय होईल, x इक्वल टू हा 1 या साईडला गेला तर +1 होईल, बरोबर आहे, आणि हे 2 नंतर डिनोमिनेटरला येतील. एक स्टेप डायरेक्ट केलेली आहे मी. देअरफॉर येथे पण काय होईल, पहा 2x इक्वल टू +1 होईल आणि x इक्वल टू काय होईल, 1/2च होईल. हा 1 प्लसमध्ये जाईल आणि नंतर हे 2 डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आपल्या सेम आलेल्या आहेत. जरी आपल्या दोन व्हॅल्यू सारख्या आल्या असतील तरी दोन व्हॅल्यू लिहायच्या. एकच व्हॅल्यू सारख्या आहेत म्हणून एकच व्हॅल्यू लिहायची नाही आपण. पहा देअरफॉर 2 अँड 1/2 आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला छेदामध्ये x आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला या पूर्ण इक्वेशनला xने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x. पहा लेफ्ट हँड साईड लिहून घेतली आपण आणि xने मल्टिप्लाय करायचं आहे इक्वल टू हा 1 आणि पुन्हा xने मल्टिप्लाय करायचं. दोन्ही बाजूला आपण xने मल्टिप्लाय केले. पहा आता xने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे काय होईल, 6x² होईल. पहा मायनस येथे 2/x आहेत, पहा 2/x आहेत मायनसमध्ये आहेत आणि आपल्याला मल्टिप्लाय करायचं xने म्हणजे x कॅन्सल होईल म्हणजे काय राहील, -2 राहतील म्हणजे -2 इक्वल टू काय होईल, x. आता देअरफॉर 6x² मायनस हा x या साईडला आणला आपण तर -x होईल, बरोबर आहे, आणि हे -2 म्हणजे इक्वेशन आपण इक्वल टू 0 दाखवलेलं आहे आणि सोपं करून घेतलेलं आहे आपण. आता पहा आपल्याला काय पाहिजे, आता ह्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 6 × -2 म्हणजे काय होतील, -12 होतील म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन -12 यायला पाहिजे
आणि त्यांचा डिफरन्स किती यायला पाहिजे -1चा, म्हणजे 4 आणि 3 हे दोन नंबर घेता येतील आपल्याला. -4 आणि +3 म्हणजे काय होईल -1 म्हणजे -x होईल, बरोबर आहे. म्हणजे एक टर्म कोणती घेणार आपण -4x आणि दुसरी घेणार 3x. -4x आणि +3x म्हणजे काय होईल -x. तर या टर्मऐवजी या दोन टर्म आपण इथे ॲड करू, म्हणजे काय होईल 6x² - 4x आणि +3x आणि -2 ॲज इट इज इक्वल टू 0. पहा येथे आपल्याला कॉमन काढायचं आहे, इथेही कॉमन काढायचं आहे. कॉमन काढण्यासाठी 2 आणि x कॉमन काढता येतील, कारण 6मध्ये पण 2 आहेत आणि 4मध्ये पण 2 आहेत. येथे x² आणि येथे x आहे, म्हणून आपण 2x कॉमन काढलेला आहे. 2x कॉमन काढल्यामुळे काय होईल 6x² ला 2xने डिवाईड केलं तर 3x राहतील. पहा 2xने 4xला 2xने डिवाईड केलं आपण तर हे साईन मायनस आणि 2 राहतील, बरोबर आहे. आता येथे दोघांमध्ये कॉमन काहीच नाही आहे, म्हणजे आपण काय घेणार +1 कॉमन घेणार, कारण येथे साईन प्लसचा आहे. +1 कॉमन घेतला तर येथे काय राहील मग 3x आणि -2च राहतील इक्वल टू 0. पहा दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत आणि सेमच यायला पाहिजेत. जे दोन ब्रॅकेट सेम आहेत त्याऐवजी एकच ब्रॅकेट घेणार आपण आणि येथे काय लिहिणार उरलेल्या टर्म इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे काय हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल. 3x - 2 इक्वल टू 0 और 2x + 1 इक्वल टू 0. पहा यावरून एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 3x इक्वल टू काय होईल 2 होईल, म्हणजे x इक्वल टू काय होईल 2/3 होईल, बरोबर आहे 2/3. आता और म्हणजे 2x इक्वल टू काय होईल -1 होईल, देअरफॉर x इक्वल टू -1/2 होईल. xच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या 2/3 अँड -1/2 आर दी रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर पहा त्यासाठी आपण काय करतो, हा x² कोइफिशियंट आणि हा कॉन्स्टंट दोघांचा मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर आहे. म्हणजे √2 आणि 5√2 यांचा मल्टिप्लिकेशन. पहा √2 आणि आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 5√2 बरोबर. तर काय होईल मल्टिप्लिकेशन, हे 5 म्हणजे काय असं लिहू शकतो आपण 5 × √2 × √2, बरोबर आहे. 5 √2 × √2. पहा 5 √2 × √2 म्हणजे काय 2च, कारण √2 × √2 याचा अर्थ काय होतो म्हणजे 2 × 2. एकाच रूटमध्ये 2 × 2 म्हणजे काय होतील 4 होतील आणि 4चा स्क्वेअर रूट काय येते 2 येते, म्हणजे √2 × √2 म्हणजे काय होईल 2 होईल. म्हणजे √2 × √2 2 लिहिलेलं आहे आपण, किंवा √3 × √3 याचा आन्सर काय असते 3च असते. √5 × √5 इक्वल टू 5च. √6 × √6 इक्वल टू 6. म्हणजे 5 × 2 म्हणजे काय होतील 10 होतील, बरोबर आहे. 5 × 2 म्हणजे 10. म्हणजे आपल्याला 10 मल्टिप्लिकेशन पाहिजे, दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत. 10 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 7 यायला पाहिजे 7. तर आपल्याला 5 आणि 2 घेता येतील, कारण दोघांचा मल्टिप्लिकेशन 10 आहे आणि दोघांची ॲडिशन म्हणजे हा नंबर प्लस घेऊ आणि हा पण प्लस घेऊ आपण. म्हणजे आपण ॲड काय करणार 5x आणि 2x. म्हणजे या 7x ऐवजी आपल्याला 5x आणि 2x ॲड करता येतील. येथे आपण काय लिहिणार 5x आणि येथे लिहिणार 2x, बाकी लिहिलेलं आहे. पहा आता याच्यामध्ये आपल्याला या दोन टर्ममध्ये कॉमन आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढायचं आहे. येथे आपल्याला कॉमन काय करता येईल, पहा येथे x आहे, येथे x² आहे, म्हणजे x कॉमन काढलेला आहे. x कॉमन काढल्यावर येथे काय राहणार आहे √2 राहतील आणि एक x राहील, बरोबर आहे, कारण स्क्वेअर आहे येथे, एक कॉमन x काढला आपण आणि प्लस x कॉमन काढल्यामुळे येथे 5च राहतील. पहा आता
येथे आपल्याला √2 कॉमन घेतलेले आहेत. √2 कॉमन घेतल्यामुळे आपल्याला अरेंजमेंट कशी करायची, हे 2 आहेत तर त्याला आपण असं लिहू शकतो √2 इंटू √2 2ला बरोबर आहे. आणि हा x म्हणजे 2xला आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. आणि येथे काय आहे 5√2. तर आपण आता कॉमन काय घेतलेला आहे √2 बरोबर आहे. हा कॉमन घेतलेला आहे आपण, म्हणजे हा जर कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, हे √2x राहतील आणि √2 कॉमन घेतल्यामुळे इथे काय राहील फक्त 5 राहतील बरोबर आहे. म्हणजे इथे √2 लिहिलेलं आहे तर आपल्याला काय लिहायचं आहे √2x आणि +5. पहा दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत. त्याच्याऐवजी एकच ब्रॅकेट लिहिणार, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये काय येईल √2x + 5 आणि उरलेल्या टर्म या ब्रॅकेटमध्ये. याचा अर्थ काय होईल, हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और हा ब्रॅकेट इक्वल टू 0. म्हणजे हा ब्रॅकेट कोणता आहे √2x + 5 इक्वल टू 0 किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0. पहा हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये काढून इथे डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची आहे आपल्याला. √2x + 5 इक्वल टू 0 आहे. पहा √2x + 5 इक्वल टू 0. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. पहा हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करायचं आहे आणि इथे फक्त डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची x ची काय येते ती. x ची व्हॅल्यू काढू आपण, म्हणजे √2x इक्वल टू काय होईल, हे 5 या साईडला गेले तर -5 होईल बरोबर आहे. आपल्याला x पाहिजे, म्हणजे x इक्वल टू काय होईल, हे -5 आणि हे √2 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर येथे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे x ची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला बरोबर आहे. म्हणजे येथे काय लिहिणार आपण -5 अपॉन √2 -5 अपॉन √2. त्याप्रमाणे x ची येथे डायरेक्ट व्हॅल्यू काढलेली आहे. तर आता आपल्याला ही व्हॅल्यू येथे लिहिणार -5 अपॉन √2 अँड -√2 आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त यामध्ये हिंट एकच आहे, येथे कॉमन घेताना 2ला अरेंजमेंट आपल्याला √2 इंटू √2 याप्रमाणे करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट काढण्यासाठी आपण जी क्वेश्चन नंबर 7मध्ये ॲक्टिव्हिटी केली त्यावरच आधारित प्रश्न आहे हा. पहा याचे स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण हा x² कोइफिशियंट 3 आहे आणि हा कॉन्स्टंट 2 आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन करतो आपण. तो किती येणार आहे 3 इंटू 2 म्हणजे 6 येईल. तर आपल्याला 6 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि ॲडिशन किंवा डिफरन्स किती पाहिजे आपल्याला -2√6 पाहिजे आपल्याला. हा डिफरन्स किंवा ॲडिशन कशी येईल आपल्याला, पहा 6ला आपण असं लिहू शकतो, आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेले √6 इंटू √6 √6 इंटू √6 असं लिहू शकतो आपण 6ला बरोबर आहे. म्हणजे जर आपण येथे √6 लिहिलं आणि √6 लिहिले तर काय होईल, पहा √6 इंटू √6 म्हणजे किती येतील 6, म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आला 6 आला. आपल्याला हे किती पाहिजे डिफरन्स, हा नंबर मायनस घेऊ आणि हा नंबर मायनस घेऊ आपण. तर दोघांचे ॲडिशन काय होणार आहे, पहा -√6 आणि -√6 म्हणजे काय होतील -2 टाइम्स √6 बरोबर आहे. पहा -√6x आणि -√6x हे दोन नंबर आपण या नंबरऐवजी ॲड करू, म्हणजे काय होईल 3x² हे -√6x आणि -√6x आणि +2 इक्वल टू 0. पहा येथे आपल्याला कॉमन काढायचं आहे. कॉमन काढण्यासाठी आपण अरेंजमेंट काय करू, या 3ला या √6ला आणि 2ला आपण याप्रमाणे कन्वर्ट करू. पहा या 3ला आपण असं लिहू शकतो 3 इक्वल टू √3 इंटू √3 असं लिहिता येईल आपल्याला. आणि या 2ला आपल्याला असं लिहिता येईल √2 इंटू √2 आणि √6ला आपल्याला असं लिहिता येईल √6ला √2 इंटू √3 येथे इंटू आहे असं लिहू शकतो आपण. त्याप्रमाणे आपण येथे लिहू. आता पहा 3ला कसं लिहायचं आपल्याला √3 इंटू √3 √3 इंटू √3 हा पॉईंट म्हणजे मल्टिप्लिकेशन 2 नंबरमध्ये आणि x² मायनस ह्या √6ला कसं लिहायचं आपल्याला √3 आणि x मायनस √6ला √2 इंटू √3 लिहिणार आणि x आणि प्लस 2ला कसं लिहिणार
√2 इंटू √2 इक्वल टू 0. आता कॉमन काढायला सोपं जाईल आपल्याला. पहा, या 2 टर्ममध्ये आणि या 2 टर्ममध्ये कॉमन काढायचं आहे. तर कॉमन काय आहे, सारखे येथे √3 आहे, येथे पण √3 आहे, येथे x² आहे, येथे x आहे. म्हणजे आपण कॉमन √3 आणि x कॉमन काढू शकतो. √3 आणि x कॉमन काढला म्हणजे येथे काय राहील, एक √3 राहील, येथे स्क्वेअर असल्यामुळे एक x राहील, बरोबर आहे. आणि कॉमन घेतल्यामुळे आपण आता √3 कॉमन घेतलेला आहे आणि x कॉमन घेतलेला आहे, म्हणजे एवढी टर्म कॅन्सल होईल, फक्त काय राहील -√2. आता येथे कॉमन काय काढता येईल आपल्याला, हे मायनस साईन √2 कॉमन काढता येईल, बरोबर आहे. येथे √2 आहे, येथे पण √2 आहे, म्हणजे √2 कॉमन काढला तर येथे काय राहील, √3 आणि x राहील. आणि येथे आपण √2 कॉमन घेतल्यामुळे येथे एक √2 राहील, बरोबर आहे. पहा, हे साईन आपल्याला प्लस घेता येईल का, कारण येथे जर मायनस घेतला आपण तर मध्ये साईन कोणता येईल, मायनस येईल. कारण हे पहा येथे मायनस येईल. मायनस कशामुळे येईल, कारण दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर काय येईल, प्लस येईल. मायनस साईन येणार आहे कशामुळे, कारण √2 इंटू √2 आहेत हे, आणि आपण कॉमन काय घेतलेत, -√2. त्यामुळे √2 कॅन्सल होईल, -√2 राहणार आहे, त्यामुळे -√2 आणि इक्वल टू 0. पहा, हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्याच्याऐवजी आपण एकच ब्रॅकेट घेणार, √3x -√2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √3x -√2 इक्वल टू 0. देअरफॉर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे √3x -√2 इक्वल टू 0 असेल, हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और √3x -√2 इक्वल टू 0. पहा, x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे आपण काय करू, √3x हे √2 या साईडला गेले तर प्लस होतील, बरोबर आहे. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय मिळेल, x इक्वल टू हे √2 आणि हे √3 डिनोमिनेटरमध्ये येतील, और √3x इक्वल टू हे प्लसमध्ये जातील. देअरफॉर x पाहिजे आपल्याला, म्हणजे √2 हे √3 डिव्हिजनमध्ये येतील. ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला आणि ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. पहा, दोघांचे पण रूट सेम आहे, 2 अपॉन √3 अँड √2 अपॉन √3 आर दी रूट्स ऑफ गिवन quadratic equation. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे पहा, आपण 2m ने मल्टिप्लाय करू या ब्रॅकेटला, म्हणजे काय होईल, 2m² होईल, बरोबर आहे. आणि मायनस 2m ने 24ला मल्टिप्लाय केलं तर हे मायनस साईन आणि काय होईल, 48m होतील. 24 इंटू 2 म्हणजे 48m आणि हे -50 या साईडला आणल्यानंतर होतील आणि इक्वल टू काय राहील, 0. 50 पण आपण या साईडला आणले. पहा, आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेले आहे, ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आहे. 2 आणि -50 यांचा मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, -100, बरोबर आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन एवढा पाहिजे आणि ॲडिशन किंवा डिफरन्स किती पाहिजे, -48. तर आपण कोणते नंबर घेणार, पहा 50 आणि 2 हे जर दोन नंबर घेतले आपण, दोघांचा आपल्याला डिफरन्स किती पाहिजे, 48, म्हणजे हा नंबर मायनस घेऊ, हा प्लस घेऊ. पहा, -50मधून 2 प्लस झाले तर काय होईल, -48. दोघांचा मल्टिप्लिकेशन -100, बरोबर आहे. म्हणजे एक नंबर कोणता घेणार आपण, 50m आणि 2m, हा प्लसमध्ये हा मायनसमध्ये, म्हणजे या 48m ऐवजी आपण हे दोन टर्म ॲड करणार. देअरफॉर 2m² - 50m आणि प्लस 2m, या टर्मऐवजी या दोन टर्म ॲड केल्यात आणि -50 इक्वल टू 0. या दोन टर्ममध्ये आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढू, तर 2 कॉमन काढता येईल आणि m पण कॉमन काढता येईल. 2m कॉमन काढला तर येथे फक्त m राहील, बरोबर आहे. आणि मायनस, पहा 2 ने डिवाईड केलं 50ला, 25 राहतील, m कॅन्सल होतील.
आता येथे कॉमन काय काढता येईल, प्लस आणि 2 कॉमन काढू, तर येथे काय राहील, यम राहील आणि -25 राहतील, बरोबर आहे. यमने ब्रॅकेट मल्टिप्लाय केला तर हेच आन्सर येणार आहे, 2m - 50 आणि इक्वल टू 0. पहा दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत आपले, त्याच्याऐवजी एकच ब्रॅकेट घ्यायचा आहे, m - 25 आणि उरलेल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2m + 2 इक्वल टू 0, बरोबर आहे. आता काय करायचं आहे, m - 25 हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0, म्हणजे 2m + 2 इक्वल टू 0. यावरून एमची व्हॅल्यू काढता येईल, m इक्वल टू काय होईल, हे -25 या साईडला गेल्यावर प्लस होतील, म्हणजे 25 हे एक रूट येईल आपलं आणि दुसरं रूट काय येईल, 2m इक्वल टू काय होईल, हे 2 या साईडला गेले तर -2 होतील आणि देअरफॉर m इक्वल टू काय होईल, हे -2 आणि m आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे काय येणार आहे, पहा देअरफॉर m इक्वल टू 2 कॅन्सल होतील, म्हणजे -1. 25 and -1 are the roots of given quadratic equation. Next, पहा क्वेश्चन नंबर 10. येथे आपल्याला असं लिहिता येईल, 25m² हे 9 या साईडला आणले तर -9 इक्वल टू 0. तर आता हे दोन्ही पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. पहा 25 आणि 9, 25 5चा स्क्वेअर आहे, म्हणजे 5m आणि ब्रॅकेटचा आपण स्क्वेअर करू आणि -3 आणि याचाही स्क्वेअर आहे. आपल्याला फक्त mची व्हॅल्यू काढण्यासाठी अरेंजमेंट आहे ही. तर आता पहा, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे, a² - b², बरोबर आहे. म्हणजे a² - b² इक्वल टू काय असते, एका ब्रॅकेटमध्ये a - b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे काय होईल, 5m म्हणजे a आहे आणि 3 म्हणजे काय, b आहे. आता a - b म्हणजे काय होईल, 5m आणि -3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5m + 3 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट मिळाले आपल्याला, म्हणजे हा ब्रॅकेट इक्वल टू 0, 5m - 3 इक्वल टू 0 और 5m + 3 इक्वल टू 0. mची व्हॅल्यू काढता येईल, 5m इक्वल टू हे 3 प्लस होतील या साईडला गेल्यावर आणि यावरून m इक्वल टू काय होईल, 3/5 होईल. त्याप्रमाणे येथे काय होईल, 5m इक्वल टू -3 होतील या साईडला गेल्यावर आणि यावरून mची व्हॅल्यू -3 हे 5 डिव्हिजनमध्ये येतील, -3/5. पहा हे दोन आपल्याला रूट मिळालेले आहेत, 3/5 आणि -3/5. पहा एकतर हे असंही करता येईल किंवा हे दोन परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला असंही करता येईल. पहा 25m² आहे आणि इक्वल टू 9 आहे, बरोबर आहे. आपल्याला mचीच व्हॅल्यू काढायची, त्यामुळे आपण m² इक्वल टू 9/25 करू शकतो, कारण हे 25 डिव्हिजनमध्ये जातील, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दोन रूट पाहिजेत, म्हणजे आपण जर स्क्वेअर रूट घेतलं, m² स्क्वेअर रूट m होईल, परंतु येथे काय होईल, हे दोघांचे स्क्वेअर रूट येईल, ते प्लस किंवा मायनस येईल, म्हणजे 9/25. देअरफॉर m इक्वल टू काय होईल, 9चा स्क्वेअर रूट 3 येईल आणि 25चा स्क्वेअर रूट 5 येईल. एक नंबर प्लसमध्ये घेणार आपण आणि दुसरा नंबर कोणता घेणार, m इक्वल टू मायनसमध्ये 3/5. एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये, दोघांचं स्क्वेअर रूट काढलेलं आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. आपण असं लिहू शकतो, 7m² आणि हे मायनसमध्ये येतील 21m इक्वल टू काय होईल, 0 होईल. आता दोनच टर्म आहेत, यामध्ये कॉमन काढू आपण, तर 7 आणि m कॉमन काढता येईल. 7m जर कॉमन काढला तर येथे m राहतील आणि -7 कॉमन काढल्यामुळे येथे 3 राहील, बरोबर आहे. 21ला 7ने डिवाईड केला आपण तर 3 येईल आणि m कॉमन काढल्यामुळे हा m कॅन्सल होईल आणि इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला ही एक व्हॅल्यू इक्वल टू 0 करता येईल, कारण या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे 7m इक्वल टू 0 असेल और m - 3 इक्वल टू 0. म्हणजे m इक्वल टू काय होईल, पहा 0/7 होईल
और एम इक्वल टू काय होईल, हे 3 या साईडला गेले तर +3 होतील. म्हणजे ही एक व्हॅल्यू एमची मिळेल 3 और 0/7 म्हणजे काय होईल 0. ही दुसरी व्हॅल्यू एक तर 0 येईल किंवा 3 येईल. देअरफॉर 0 and 3 are the roots of given quadratic equation. Next, m² - 11 = 0. पहा, म्हणजे आपण असं लिहू शकतो m² = 11. आपल्याला फक्त m ची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण काय करू, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढू. पहा, म्हणजे m² चा स्क्वेअर रूट m होईल, परंतु हे काय होईल प्लस और मायनस 11चं स्क्वेअर रूट काय होईल 11 होईल. म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू एकतर +11 प्लस √11 मिळेल और m इक्वल टू -√11 या दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला, एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये. पहा, हेच एक्झाम्पल आपल्याला असंही सॉल्व करता येईल. पहा, m² - 11 = 0. पहा, m² - 11 आहे, तर 11ला आपण असं लिहू शकतो, मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आपण 11 × 11 √11 × √11 म्हणजे काय होईल, √11 × √11 म्हणजे काय. पहा, √11चा स्क्वेअर करता येईल आपल्याला, म्हणजे याला आपण असे लिहू शकतो √11लाच आपण √11चा स्क्वेअर. पहा, अपोजिट साईन आहेत, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे कॅन्सल झाले तर 11च राहतात आणि इक्वल टू 0. a² - b². पहा, a² - b² याप्रमाणे कन्वर्ट झालेले आहेत. तर एका ब्रॅकेटमध्ये a - b येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b याप्रमाणे कन्वर्ट करू. a म्हणजे m आणि b म्हणजे काय √11 म्हणजे काय होईल m - √11 और इथे काय होईल m + √11 = 0. देअरफॉर हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और हा ब्रॅकेट इक्वल टू 0 म्हणजे m - √11 = 0 और m + √11 = 0 म्हणजे m इक्वल टू +√11 येईल और m इक्वल टू -√11 या साईडला गेले तर मायनस होतील. पहा, कोणत्याही पद्धतीनं सॉल्व करता येईल. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.